एखाद्याचं नाव कानफड्या पडलं की कसं पडतं बघा, तसं ह्या कारल्याचं आहे. कारलं नुसतं बघितलं की नाही की आपोआपच घरच्यांची नाकतोंड वाकडी तिकडे होतात. काय त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आठवड्यातनं एकदा का होईना बघा असं कारलं करायचंच. तर काय करायचं बघा, कारलं 1-1 इंचात असं कट करायचं, त्याच्या बिया काढायच्या आणि स्वच्छ असं ते धुवून घ्यायचं आहे. आता थोड्याशा तेलात बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत बघा परतून घ्यायचा आहे. मग त्याच्यातच किसलेलं खोबरं घालायचं, लसणाच्या कुड्या घालायच्या, हळद आणि मीठ घालून बघा चांगलं हे खरपूस आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि हे थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. आता तोवर कारली बघा थोड्याशा तेलात डाग लागेपर्यंत चांगली परतून घ्यायची. आता पुन्हा मिक्सरचं आपलं ते भांडं घ्यायचं, ज्याच्यात आपण कांदा खोबरंच काढलंय की नाही बघा भाजलेलं. त्याच्यातच आपल्याला माऊली मसाल्यांचा काळा मसाला घालायचा 1 चमचा आणि माऊलींचाच गरम मसाला घालायचा आहे बघा अर्धा चमचा. मग लाल तिखट घालायचा 1 चमचा, चवीपुरतं मीठ घालायचं, अर्ध लिंबू पण बघा याच्यातच पिळायचं आणि थोडंसं पाणी घालून की नाही चांगलं हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा. खरं सांगू का, कारलं काळ्या मसाल्यातलं एकदा करून बघा, नाद खुळा लागते. तर माऊली मसाल्यांचा काळा मसाला आणि गरम मसाला जर तुम्हाला मागवायचे असतील की नाही तर स्क्रीनवर नंबर आहे, बायोमध्ये लिंक आहे त्यांची, नक्की तिथून ऑर्डर करू शकता. आता केलेलं वाटण बघा कारल्यात चांगलं दाबून भरायचं. फोडणीत मोहरी आणि कढीपत्ता तडतडला किंवा भरलेली कारली घालायची, शिल्लक राहिलेला मसाला घालायचा आणि थोडंसं पाणी घालून की नाही आपल्याला ही भाजी बघा शिजवून घ्यायची आहे. अजिबात ही कारल्याची भाजी कडू होत नाही. एकदा करून बघा आणि सबस्क्राईब पण करा बरं.